चलिए 4 ओवर का मैच है ये। महेश उरणकर आप जल्दी करें, क्योंकि आप अगर जल्दी नहीं करेंगे तो अंधेरा हुआ हमारी बल्लेबाजी को, ये सोचने का हम आपको मौका नहीं देंगे। आणि वासुशेठ भोईर खरं तर यांची आता वेळ झालेली आहे सामन्यानंतर फणा काढलेल्या नागांसाठी दूध पाजण्याची। कल तो यहाँ पे जोरदार होगा, संडे को जोरदार होगा, संडे बड़ा फंडे होगा, कई बकरों का सरेआम कत्लेआम होगा। लेकिन आज शाम को हमारा क्या, तो मैच की तरफ हम चलेंगे। आदित्य पाटिल पहला ओवर करेंगे। 4 ओवर का ये मैच, एक अलग पैदरा। पिछले मैच में तीसरा ओवर दिया था, इस मैच में पहला ओवर। यंगस्टर्स और सीनियर्स इनका मेल इस टीम में नजर आ रहा है। सीनियर्स अगर हम देखें तो प्रमोद गरत, महेश उरणकर, रघु परदेशी, तो वहीं दूसरी तरफ आदित्य पाटिल, अजित मुंगाजी, परेश कड़के। जैसे यंगस्टर्स लगातार तो डॉट गेंदें डाली है, 4 गेंदों का खेल अभी भी इस ओवर में शेष है। सेमीफाइनल का मैच है, ये ट्रॉफी उठाने का मौका है। इस मैच में जो टीम जीतेगी उसे कल यहाँ पे आके 25,000 कम से कम नंबर 2 की इनामी राशि। ये बड़ा हिट लगाने की कोशिश की थी, डिक्लेरेशन जोन में जाती हुई गेंद, 3 गेंदों में 1 रन आ चुका है। काफी बढ़िया यहां पर गेंदबाजी हो रही है आदित्य पाटिल की, मोहम्मद डोंगरी के इस सपूत की। तो मैच की तरफ हम चलेंगे। अब लेफ्ट आर्म ओवर द विकेट आ चुके हैं आदित्य पाटिल। ये लटक गए यहाँ पर चैंप्स 11 पनवेल के मंसूर सैयद। एक मैच इनिंग इन्होंने अच्छी खेली, उसके बाद 2 मैचेस फेल होते हुए नजर आए। अब तो ऑर्डर इन्हें प्रमोट किया जा रहा है, लेकिन जो इनकी पोजीशन थी नाइट नंबर 3, कभी कभी एक खिलाड़ी को अपने पोजीशन से प्यार होता है, वो पोजीशन उनके लिए लकी साबित भी होती है। ये पैतरा तो चला है महेश उरणकर का, क्योंकि 4 गेंदों में महज 1 रन और 1 विकेट आदित्य पाटिल द्वारा। मुजम्मिल नए बल्लेबाज, ये गेंद शायद ऑफ स्टंप के बहुत ज्यादा बाहर। संतोष सर का व्हाइट बॉल का इशारा, और इस व्हाइट बॉल के जरिए टीम का टोटल आता हुआ 2 रन। 2 रन स्कोर कार्ड के ऊपर आ चुके हैं। तमाम दर्शक जो इस मैच का मजा ले रहे हैं, उन दर्शकों का मैं स्वागत करना चाहूंगा 24 लाइव इवेंट के जरिए। ये अच्छी गेंद थी, डॉट गेंद आई, रुका हुआ टोटल वहीं पर 2 रन। देखिए ये आखिरी गेंद अब बची है इस ओवर में, अगर छक्का भी आता है तो उतना ज्यादा परेशान नहीं होंगे आदित्य पाटिल।
तो मैं धोनी भोईर साहब को इस मंच पे बुलाना चाहूंगा। रन यहां पर लिया नहीं गया, ओवर की समाप्ति हुई। पहले ओवर की समाप्ति के बाद 4 ओवर के इस मैच में रन बन चुके हैं राजेश पाटिल सर पारगांव, धोनी भोईर, कोहली। इन सभी मेहमानों से मैं गुजारिश करना चाहूंगा कि इस मंच पे आके इस मैच का आनंद ले। महेश शोरनकर ने आज इंप्रेसिव कप्तानी की है। प्रमोद घरत और रघु परदेशी इनकी सलाह ली है उन्होंने अपनी कप्तानी करते हुए। स्कोर 2 रन। रघु परदेशी के भतीजे राकेश भोईर चिंचपाड़ा प्लेटफॉर्म इनकी तरफ से इनके हैट्रिक के लिए 2000 का इनाम आ चुका है। 2 रन, 1 वाइड आणि 1 धाव। रघु परदेशी की इस गेंद को खेला ऑन साइड के ऊपर। भूषण पाटिल ने डिक्लेरेशन जोन में जाती हुई गेंद, 1 रन यहां पे आता हुआ। रघु परदेशी आज यहां से दूसरे मैच से इनकी गेंदबाजी काफी इफेक्टिव नजर आ रही है। पूरा एफर्ट डाल रहे हैं अपनी गेंदबाजी में। ऑन साइड के ऊपर इस गेंद को खेला, 1 रन जरूर मिला। क्या मिलेगा दूसरा, और ये दूसरा रन मिलता हुआ इन 2 रनों के साथ टोटल में वृद्धि होती हुई 5 रन। तो अक्रॉस द लाइन खेलने की कोशिश, वन डिक्लेयर का इशारा। ये इस मैच का ये दूसरा ओवर है। काफी अच्छी गेंदबाजी हो रही है रघु परदेशी द्वारा। टीम का टोटल आ चुका है 6 रन। इस ओवर की अब तक गेंदें समाप्त हो चुकी है 3। तो कल के मैचेस अगर हम देखें तहसील वाइज, आप से समर्थ मावली 24 लाइव इवेंट, आदर्श पनवेल, अलीबाग है, रिची जीतू नीलेश, गावदेवी गावठाण, सिल्वर स्टार बनाम सनी स्पोर्ट्स करजाड़े पनवेल। टीम का टोटल यहां पर आ चुका है 12 रन। एक बेहतरीन 6 आया। कल के लॉर्ड्स को मैं पढ़ रहा था, इस वजह से इस बेहतरीन छक्के को नहीं देख पाया, लेकिन काफी खूबसूरत छक्का लगाया बाएं हाथ के बल्लेबाज मोजम्बिल शेख ने। ये ऑन साइड के ऊपर खेला है, गेंद थोड़ी देर हवा में है, बाउंस लिया गेंद ने और रन मिलेंगे 4। धीरे धीरे देखिए चैंप्स पनवेल अपने रनों को बढ़ा रही है। ओवर नंबर दूसरे में और इन 4 की वजह से टोटल आ चुका है 16 रन। और ये लंबा 6, 16 और 6 बनेंगे 22।
क्योंकि स्वीट सी साउंड आई थी मुजम्मिल के बल्ले पर जब ये गेंद आई थी। 16 और 6 बनेंगे 22, 22 लॉस ऑफ 1 विकेट। 16 और 6 बनेंगे 22। शायद भतीजे के 2000 रास नहीं आए रघु परदेशी को। जैसे ही भतीजे ने इनाम लगाया, इनके ओवर में रन आए 20 रन आए इस ओवर में। 22 रन स्कोर कार्ड के ऊपर। बॉल दीजिए, बॉल प्रवीण भोईर। तो मैच की तरफ हम चलेंगे। प्रवीण गोयल राइट आर्म राउंड द विकेट करते हुए भूषण भोईर के लिए, भूषण पाटिल के लिए। और यह नंबर 6 हथौड़े जैसा बल्ला लेकर मैदान पर उतरे हैं बाहुबली भूषण पाटिल। तुर्बे का ये खिलाड़ी ठाणे डिस्ट्रिक्ट की आन बान और शान। काफी अच्छा क्रिकेट खेल रहे इस वक्त। टीम को जो संकट में थी उसे आगे ले जाने की कोशिश हो रही है इस बेहतरीन छक्के के साथ जो पुल किया उन्होंने, वो सक्सेसफुल होता हुआ मिड विकेट बाउंड्री के बाहर। 6 रन। 22 और 6 बनेंगे 28। फुल टॉस करने की कोशिश, लेकिन तो बैटिंग टीम ने रिव्यू लिया है। अब हमारे तीसरे अंपायर बताएंगे हमें कि ये फेयर है या अनफेयर। इट्स अ फेयर। फोर्टी प्लस क्रिकेट यहाँ पर हर दिन होता है और 40 प्लस जब इंसान होता है तो उन्हें हर तरह का एक्सपीरियंस आता है। ये 6 तो जरूर है और अंपायर का नो बॉल का इशारा। 6 + 1 7 और इन 7 रनों के बदौलत टीम का टोटल आ चुका है 35। फ्रीड थी है, एक तो जरूर मिलेगा। भूषण पाटिल ने अपने हाथों में कमान ली है। ओवर नंबर ये तीसरा चल रहा है, काफी महंगा साबित हो रहा है प्रवीण भोईर का टीम कोहली के लिए। हमें स्पोर्ट्स नितिन स्मृति कोहली के लिए ये ओवर काफी महंगा जा रहा है और ऐसे महंगे ओवर अगर होते रहे तो एक बड़ा टोटल बन सकता है चैंप्स पनवेल का। क्या है ये? अंपायर रिव्यू।
चलिए ये फेयर डिलीवरी है क्योंकि खिलाड़ी ने फ्रंट फुट पे आके खेला था इस गेंद को। टोटल आ चुका है 36। टोटल आ चुका है 36। प्रवीण भोर करेंगे इस ओवर की अब 5वीं गेंद। विकेट मिला उन्हें मौसम्बिल का। साहिल सावंत नए बल्लेबाज। पवार का पावर इस टूर्नामेंट में हमें देखने का मौका मिला। संतोष पवार सुबह से डटे हुए हैं, काफी मेहनत कर रहे हैं। सुबह से थोड़ा सा खाना खाया उन्होंने मेरे सामने, ऐसा नहीं बोल सकता मैं, लेकिन वो ना के बराबर था। जरूर ये ऑन साइड के ऊपर इस गेंद को खेला साहिल ने। 1 रन जरूर मिला, क्या मिलेगा दूसरा? 1 ही रन और इससे 1 रन से बढ़ता हुआ टोटल 37 रन 3 ओवर के खेल की समाप्ति के बाद। 50 के अंदर रोकने का सपना होगा महेश उरणकर एंड कंपनी का। आखिरी ओवर अब देखना ये होगा, साहिल खनावकर को ही लेकर आएंगे। 37 3 पे 7 37 धावा। तो 1 रन जरूर मिला। 38 पे आता हुआ टोटल। साहिल खनावकर पिछले मैच में क्या गेंदबाजी की थी। पहली गेंद पर 6 आने के बावजूद भी उन्होंने 5 गेंदों में 10 रन बचाए थे, 6 में 16 बचाने थे। 38 पे आता हुआ टोटल। तो ये व्हाइट बॉल का इशारा हुआ और इस व्हाइट बॉल के जरिए टीम का टोटल आता हुआ 39। भूषण पाटिल स्ट्राइकर एंड पर 39 और 6 बनेंगे अब 45। एक जबरदस्त हार्ड हिटिंग स्ट्रोक लगाया जा चुका है भूषण पाटिल द्वारा। फ्रंट फुट पे आगे ऑन द नॉइज लॉफ किया इस गेंद को। वाइडिश लॉन्ग ऑन बाउंड्री के बाहर 6 रन। फिर से एक बार ऑन साइड के ऊपर इस गेंद को खेला। 1 रन जरूर मिला और इस 1 रन से बढ़ता हुआ टोटल 46 रन। इस ओवर की अभी भी कुछ गेंदें शेष। 3 गेंदें अभी भी इस ओवर की शेष। 46 रन स्कोर कार्ड के ऊपर आ चुके हैं। सावंत साहिल स्ट्राइकर एंड पर, तो दूसरी तरफ साहिल खानावकर। ये अच्छी गेंद की थी, सिंगल निकालने का मौका है वहां पे और उस मौके को उठाया दोनों ही बल्लेबाजों ने, फायदा उठाते हुए नजर आए। भूषण ये गेंद ऑफ स्टंप के काफी बाहर। व्हाइट बॉल का इशारा हुआ और इस व्हाइट बॉल के जरिए 1 रन से बढ़ रहा है। 48 पे जा चुका है पहले इनिंग में चैंप्स पनवेल का टोटल। फुल टॉस किया था और ये 6 रन जरूर मिलेंगे सीधे बल्ले से। 48 और 6 बनेंगे 54। एक कप्तानी इनिंग, एक कप्तान को किस तरह से अपोजिशंस के खिलाफ पेश आना चाहिए। 1999 में जिस तरह स्टीवन वॉ ने दिखाया था दक्षिण अफ्रीका को, उस तरह से दिखाते हुए 54। 48 और 6 बनेंगे 54।
इस ओवर की आखिरी गेंद, लेकिन अभी भी आखिरी गेंद नहीं मानी जाएगी क्योंकि ये लीगल नहीं थी। 55 पे आता हुआ टोटल। एक रन जरूर पूरा किया गया। टीम का टोटल आ चुका है 56 रन। 57 रनों की जरूरत। मैं शुक्रिया अदा करना चाहूंगा अध्यक्ष नियति स्पोर्ट्स कोलिकोपर श्री वासुशेठ बोयर, जिन्होंने मुझे एज ए कमेंटेटर इशारा ट्रॉफी में बोलने का मौका दिया। उन्हें फिर से एक बार हमारी लाइव टीम, हमारी स्कोरिंग टीम, हमारी कमेंटेटर टीम, इनकी तरफ से जन्मदिन की ढेर सारी शुभकामनाएं जरूर देना चाहूंगा। और मैं लेता हूं यहां से अलविदा, लेकिन आखिरी इनिंग में आपके सामने पेश होंगे प्रवीण अर्जुन सर, संतोष पवार। लाइव जरा स्टेजवर कॅमेरा घ्या 24। तर पंढरीच्या वारीचे कॅबिनेट अर्थमंत्री पांडुशेठ केळणी सुकापूर यांचा सन्मान या व्यासपीठावर केला जातोय। पांडुशेठ केळणी सुकापूर यांचं स्वागत या व्यासपीठावर केलं जात आहे। त्यानंतर आमचे सर रमेश सर, ज्यांच्या अकॅडमीमध्ये 150 ते 200 लोक कराटेचं प्रशिक्षण घेतात, त्यांचं स्वागत या व्यासपीठावर केलं जाईल। तर आज ज्यांनी समालोचनासाठी वेळ दिला ते सन्माननीय प्रवीण अर्जुने सर यांचा सन्मान या व्यासपीठावर केला जातोय। संपूर्ण दिवसभर ज्यांनी मला साथ दिली, RR ट्रॉफी नियती स्पोर्ट्स कोली अध्यक्ष सन्माननीय वासुशेठ बोयर यांच्या वाढदिवसाचं औचित्य साधून या स्पर्धेमध्ये ज्यांनी अत्युच्च दर्जाचं मराठी समालोचन केलं, त्या प्रवीण अर्जुने सरांचा सन्मान या व्यासपीठावर केला जातोय। आणि यानंतर मात्र पुढील सन्मान नक्कीच या मुख्य मंचावरती आपल्याला पाहायला मिळतोय। खऱ्या अर्थानं अनेक विविध स्पर्धांच्या माध्यमातून सातत्यानं जो आवाज टेनिस क्रिकेट विश्वामध्ये नावलौकिक मिळवतोय, अगदी महाराष्ट्र आणि महाराष्ट्राच्या पलीकडे जाऊन देखील ज्या आवाजानं आपल्या जादूनं तमाम क्रीडा रसिकांना मंत्रमुग्ध केलं, ते प्रवीणजी दुगाडे सरांचा देखील आपण या ठिकाणी शुभ सन्मान या मंचावरती पाहतोय। तर धन्यवाद, आपला अमूल्य वेळ आपण या स्पर्धेकरता दिलात, आमच्या विनंतीला मान देऊन आपण या ठिकाणी उपस्थित राहिलात, त्याबद्दल आपलं देखील मनपूर्वक आणि हार्दिक आभार, हार्दिक स्वागत। आणि जाऊयात पुन्हा एकदा मैदानाच्या दिशेनं। खरं तर खेळाचा पूर्वार्ध या ठिकाणी समाप्त झाला। नियती स्पोर्ट्स कोलिकोपर यांच्या माध्यमातून आयोजित सन्माननीय वासुशेठ बोईर साहेब यांच्या वाढदिवसाचं औचित्य साधून आयोजित ही पावसाळी रबर बॉल क्रिकेट स्पर्धा आणि आजच्या दिवसातील शेवटचा इनिंग 24 चेंडू आणि विजयासाठी लक्ष्य आहे 57 धावांचं। उभयजी बोईर यांच्या माध्यमातून या संपूर्ण स्पर्धा त्यांच्या लेखणीतून कव्हर केल्या जातात। 24 लाईव्ह इव्हेंट्सच्या माध्यमातून या संपूर्ण स्पर्धांचं लाईव्ह कव्हरेज आपण घर बसल्या यूट्यूब चॅनल वाहिनीवरती पाहू शकता। आणि त्याचबरोबर या स्पर्धेच्या आयोजकांमध्ये खऱ्या अर्थानं जर आपण पाहिलं तर खूप सारी मेहनत घेतली गेली आहे। सन्माननीय वासुशेठ बोईर साहेब यांच्या वाढदिवसानिमित्त आयोजित ही पावसाळी रबर बॉल क्रिकेटची स्पर्धा आजच्या दिवसातील शेवटची इनिंग, शेवटचे 4 षटकं, 24 चेंडू आणि विजयासाठी 57 धावांची गरज। 2 विस्फोटक, विध्वंसक, आक्रमक आणि शैलीदार फलंदाज मैदानाच्या आतमध्ये। खरं तर प्रभावित करणारा खेळ
आज महेशजी उरणकर सरांच्या नेतृत्वाखाली खेळताना या ठिकाणी आपल्याला पाहायला मिळाला तो अर्थातच नितीन स्मृती अमेय स्पोर्ट्स कोहली या संघाचा, परंतु एक व्यावसायिक दर्जाचा, एक व्यावसायिक स्तराचा आणि व्यावसायिक खेळाडूंचा भरडा असलेला संघ चॅम्प्स 11 या संघाने देखील प्रभावित करणारा खेळ केलाय. भूषणनं अगदी शेवटच्या सामन्यामध्ये संपूर्णपणे सामन्याची सूत्र आपल्या खांद्यांवरती घेतली आणि काय कमालीचा खेळ, अगदी या स्पर्धेमध्ये संघनायकाला साजेसा खेळ त्याच्या बॅटमधून आपल्याला पाहायला मिळाला. परंतु अशा प्रकारची गोलंदाजी ही नक्कीच तुम्हाला विजयापासून दूर घेऊन जाणारी असेल. तुम्हाला प्रत्येक चेंडू लाईन लेंथ त्याचा एक्स्ट्रा बाउन्स हा तपासावा लागेल आणि त्यानंतर मात्र टेक्निकली तुम्हाला साऊंड करावा लागेल. गोलंदाजीमध्ये आपण पाहतोय गोलंदाज धीरज भोईरच्या हातामध्ये पहिलं षटक या ठिकाणी दिलं गेलंय. एक लेफ्ट आर्मर गोलंदाज यावेळेला समोरच्या दिशेला चेंडू उडवण्याचा प्रयत्न, नीटचा बॅटचा आणि चेंडूचा संपर्क जरूर होत नाहीये, परंतु दुसरी धाव घेण्याची संधी इथे मात्र उपलब्ध होते. जोपर्यंत नमीश चेंडूचा पाठलाग करतील नमी, तोपर्यंत मात्र 2 धावा धावफलकावरती अंकित केल्या जातात. पहिला चेंडू या ठिकाणी आला निर्धाव, त्यानंतरच्या चेंडूवरती मात्र 2 धावा आल्यात. आउटफील्ड मध्ये ज्या ज्या वेळेला चेंडू जातोय थोडासा ओलसरपणा त्या चेंडूला जरूर जाणवतोय आणि त्यामुळेच की काय हा चेंडू ड्राय करण्याचा प्रयत्न केला जातोय. ओळखतायत संध्याकाळच्या सत्रामध्ये वाऱ्याची साथ नाहीये, त्यामुळे मनगटी ताकदीच्या जोरावरती तुम्हाला मोठे स्ट्रोक्स खेळावे लागतील. धीम्या गतीचा पुन्हा एकदा चेंडू फिंगर्स रोल केल्या गेल्या, एक अँगल बनवण्याचा प्रयत्न इथे मात्र धीरजचा होतोय. दोनही राईट हँडेड बॅट्समन मैदानाच्या आतमध्ये, त्यामुळे धीरजच्या हातामध्ये सोपवला गेलाय पहिला षटक हाताळण्याची जबाबदारी. याही वेळेला स्विंग अँड मिस पद्धतीचा चेंडू, थोडासा ब्लाइंड स्ट्रोक खेळण्याचा प्रयत्न होतोय. फुटवर्कचा वापर नाहीये, जागेवरून चेंडू भिरकावण्याचा प्रयत्न होतोय. इथे तुम्हाला फुटवर्कचा वापर करावा लागेल. दोनही खेळाडू एकमेकांशी संपर्क साधतायत, विचार विनिमय होतोय, पुढील रणनीती आखली जाते. लक्ष फार मोठं नाहीये. 24 चेंडूंमध्ये पावसाळी रबर बॉल क्रिकेट स्पर्धेमध्ये 57 धावा हे फार मोठं लक्ष मानलं जाणार नाही, परंतु ज्या प्रकारची गोलंदाजी होते याही वेळेला स्विंग अँड मिस, सलगचा हा तिसरा निर्धाव चेंडू या ठिकाणी आपल्याला पाहायला मिळतोय. 3 चेंडू निर्धाव आल्यानंतर गोलंदाजाचे मनसुबे मात्र या ठिकाणी उंचावलेले असतील, परंतु फलंदाज कमबॅक करावा लागेल. यावेळेला स्ट्रेच केला स्वतःला, लोअर फुल टॉस मध्ये कन्वर्ट केलाय. डीप मध्ये क्षेत्ररक्षक तैनात आहे, सिंगल धाव फलकावरती आली आहे आणि क्लीन पिकअप आपल्याला जरूर या ठिकाणी क्षेत्ररक्षकाचा पाहायला मिळतोय. मुजम्मिल आहेत त्या ठिकाणी, चांगलं क्षेत्ररक्षण पाहायला मिळतंय. चेंडूची फेकी न करता त्यांना थेट चेंडू घेऊन आले ते गोलंदाजापर्यंत. पहिल्या षटकाचा खेळ या ठिकाणी होतोय समाप्त आणि पहिल्या षटकाच्या समाप्ती अखेर धावा धावफलकावरती पाहायला मिळतात त्या फक्त आणि फक्त 3 धावा, म्हणजे येणारे 18 चेंडू आणि अजूनही 56 धावांची गरज. चला खेळाडूंना विनंती आहे की थोडंसं स्पीडअप करा. नो टीम मीटिंग, कोणत्याही प्रकारची टीम मीटिंग तुम्हाला अलाउड नाहीये, त्यामुळे खेळाडूंना विनंती आहे की थोडासा स्पीडअप करा. दोनही संघनायकाचा विचार विनिमय झाला आणि त्यानंतर मात्र हा सामना 4 षटकांचा खेळवण्याचा निर्णय घेतला गेला. तर यावेळेस मात्र गोलंदाजीमध्ये होत आहे परिवर्तन. गोलंदाजीसाठी नवीन विकल्प. खरं तर 4 षटकांची लढत आहे, त्यामुळे 4 गोलंदाज वापरणं अनिवार्य आहे आणि या अनुषंगानं जर पाहिलं तर एकेरी दुहेरी धावेनं तुम्हाला या धावांचा पाठलाग करता येणार नाहीये. असं म्हणतात ना की दिल्ली दूर आहे आणि इथून जर दिल्लीपर्यंतचं अंतर गाठायचं असेल तर तुम्हाला हवाई हल्ले, अटॅकिंग क्रिकेट मात्र एका बाजूनं मैदानावरती सातत्यानं अगदी पहिल्या चेंडूपासून तुम्हाला ठेवावं लागेल. गोलंदाज यावेळेला आखूड टप्प्याचा चेंडू, एक्झिक्युशन मात्र डिक्लेअर झोन मध्ये जात आहे. पंचांचा डिक्लेअर झोनचा इशारा. या ठिकाणी अशा प्रकारची गोलंदाजी संघासाठी उपयुक्त जरूर ठरू शकते, परंतु धावांचा पाठलाग करत असताना मात्र वसीम गोलंदाज या ठिकाणी गोलंदाजी करताना आपल्याला पाहायला मिळत आहेत. उंचपुरा गोलंदाज आहे, आपल्या उंचीचा योग्य फायदा आपल्या संघाला करवून देत असताना थोडंसं बॅकफुटला ठेवण्याचा प्रयत्न होतोय आणि बॅकफुट वरून ज्यावेळेला तुम्ही अशा प्रकारचे फटके एक्झिक्यूट कराल त्यावेळेला मात्र ते केवळ डिक्लेअर झोन मध्ये तुम्हाला फटके पाहायला मिळतील. यावेळेला मात्र फ्रंट फुट लँडिंग करताना थोडासा अडथळा जाणवला आणि एक चांगला निर्णय गोलंदाजांना, कारण बरेचसे गोलंदाज चेंडू रिलीज करतात, या गोलंदाजांना चेंडू रिलीज केला नाहीये. ओळखलंय की सामन्याचं महत्व ही सेमीफायनलची लढत आहे, इथून जर का तुम्ही जिंकलात तर या स्पर्धेच्या
मेगा फायनलचे द्वार तुमच्यासाठी खुले होतील. यावेळेला मात्र फ्रंट फूट वरून चेंडू पुल केला आहे, परंतु एलिव्हेशन नाहीये. क्षेत्ररक्षक येत आहे झेलच्या खाली, कंप्लीट केला जातोय झेल आणि इथे मात्र पहिली विकेट आपल्या जाळ्यामध्ये अडकवतोय. गोलंदाज वसीमला मात्र मिळतंय यश आणि फलंदाज होत आहेत बाद. पहिला फलंदाज या ठिकाणी गमावला गेलाय. अजित बाद झालेत आणि नॅट नंबर 3 ज्या खेळाडूकडनं नेहमीच अपेक्षा मोठ्या असतात, परेश कडके मात्र मैदानाच्या दिशेनं मार्गक्रमण करताना आपल्याला पाहायला मिळतोय. अगदी पहिल्या चेंडूपासून परेशला अटॅकिंग क्रिकेट मैदानावरती साकारावं लागेल. सातत्यानं हे खेळाडू एकमेकांच्या विरोधामध्ये विविध स्पर्धेच्या माध्यमातून प्रत्येकाचे उणे दुडे माहीत असताना व्यावसायिक दर्जाचं हे क्रिकेट आपल्याला या ठिकाणी पाहायला मिळतंय. 2 ओपनचे संघ सेमीफायनलची लढत एकमेकांच्या समोर करत असताना परेश कडके सारख्या युवा खेळाडूवरती आता मात्र पूर्णपणे भिजता आली आहे. नॉन स्ट्रायकिंग एंडला जरूर अनिकेत मुक्काल आहेत, परंतु परेश कडकेला अटॅकिंग क्रिकेट मैदानावरती साकारावा लागेल. यावेळेस फ्लोअर फुल टॉस मध्ये कन्वर्ट करण्याचा प्रयत्न होता. डिक्लेअर झोनला चेंडू स्पर्श करतोय आणि एकेरी स्वरूपाची धाव मात्र धावफलकावरती नक्कीच अंकित केली जाईल. न्यू बॅटर परेश कडके बॅटीचा इनर एज घेऊन चेंडू गेला होता. परेश कडकेचं एकंदर रिॲक्शन जर आपण पाहिली तर त्यानं देखील ओळखलं की ही अपॉर्च्युनिटी होती, ही संधी होती आणि ती संधी मात्र गमावली गेली. वसीमचं कौतुक करावं लागेल, परंतु इथे मात्र अनिकेतनं दर्शवलंय की होय अजूनही मी मैदानाच्या आतमध्ये उभा आहे आणि माझ्या मनगटामध्ये ती ताकद आहे. या धावांचा पाठलाग करण्याची येतोय बिग हिट 6 धावांसाठी. बॅकवर्ड स्क्वेअर लेगच्या डोक्यावरून षटकार. अशा प्रकारचे आणखीन 1-2 फटके फलंदाजांचा आत्मविश्वास बळावणारे असतील. विजयासाठी लक्ष्य 57 धावांचं आणि या धावांचा पाठलाग करत असताना षटकारानं संघ मात्र जाऊन पोहोचलाय. तो 1 गडी बाद 11 या धावा संख्येवरती. यावेळेला मात्र इनसाइड आउटचा फटका खेळायचा मानस होता. एक्स्ट्रा बाउन्स आपल्याला पाहायला मिळालाय. कव्हर रिझर मध्ये शॉर्ट कव्हरला क्षेत्ररक्षक तैनात आहे 38 सर्कलला. कोणत्याही प्रकारची धाव या शेवटच्या चेंडूवरती मिळत नाहीये. अखेरचा चेंडू मात्र फेकला जातोय निर्धाव. 2 षटकांचा या ठिकाणी वाजवी खेळ होतोय समाप्त आणि 2 षटकांच्या समाप्ती अखेर धावा धावफलकावरती येत आहेत. 11 धावा. इक्वेशन जर आपण पाहिलं तर येणारे 12 चेंडू शिल्लक आणि विजयासाठी 46 धावांची गरज. प्रतिषटक 23च्या सरासरीने इथे मात्र 46 धावांचा तुम्हाला पाठलाग करायचा आहे. क्रिकेटमध्ये आपण नेहमी म्हणत असतो की नथिंग इज इम्पॉसिबल. याच परेश कडकेनं एका षटकामध्ये तब्बल 35 धावा कुटण्याचा विक्रम देखील केलाय कळंबोलीच्या छत्रपती शिवाजी महाराज क्रीडांगणावरती, ज्यामध्ये त्यानं तब्बल 5 लगातार षटकार आणि 1 चौकार. अजूनही येणारे 12 चेंडू 46 धावांची गरज. गोलंदाजीमध्ये आपण पाहतोय बदल. गोलंदाज आहेत गजानन इंगोले, गंगाधर इंगोले. यावेळेला मात्र अकोट टप्प्याचा चेंडू पुल काढण्याचा प्रयत्न आणि फलंदाज झेलबादच्या स्वरूपामध्ये बाद होत आहेत. खरं तर मोठी विकेट या ठिकाणी गमावली जाते. परेश कडके ज्या खेळाडूकडनं नेहमीच अपेक्षा केल्या जातात आणि तो खेळाडू मात्र थोडासा नाराज नाखुश करतोय आपल्या चाहत्या वर्गांना आणि या महत्वाच्या सामन्यामध्ये मात्र आपली महत्वाची विकेट गमावतोय. परंतु अनिकेत अजूनही मैदानाच्या आतमध्ये आहे. नवीन फलंदाज ऋतांशू मैदानाच्या दिशेने मार्गक्रमण करतोय. संघ अडचणीमध्ये आहे. तारणहार ठरणार का? अनिकेतला स्ट्रायकिंग एंड वरती आणण्याचा प्रयत्न इथे होईल की ऋतांशू स्वतः आक्रमक खेळ या मैदानावरती साकारेल. गंगाधर इंगोले आणखीन एक वेगवान आणि तेज सर्रास गोलंदाज आपल्याला पाहायला मिळतोय. आज बरेचसे बदल संघाच्या प्रत्येक सामन्यामध्ये पाहायला मिळाले. प्रत्येक संघानं आपला दर्जेदार खेळ या स्पर्धेमध्ये दाखवण्याचा प्रयत्न केला. ओव्हर नंबर 3 षटक क्रमांक 3 मैदानावरती सुरू असताना यावेळेला धीम्या गतीचा चेंडू होता. चेंज ऑफ पेस पाहायला मिळतंय. हलक्या हाताने चेंडू स्टीअर केलाय मिड ऑफ रिझर मध्ये. शॉर्ट पॉइंटला चेंडू ट्रॅव्हल करतोय. सिंगल न फारसा फरक पडणार नाहीये. आता हे गोलंदाजांना देखील ओळखलंय. चेहऱ्यावरची स्माईल सर्व काही सांगून जाते आहे. या स्पर्धेमध्ये संघ भक्कम स्थितीमध्ये आहे. परंतु क्रिकेट आहे आणि क्रिकेटमध्ये शेवटचा चेंडू पर्यंत आपण
कोणत्याही प्रकारचा बाकीत करू शकत नाही. यावेळेला मात्र शॉट ऑफ लेनचा हा चेंडू होता. ऑन साइडला पिकअप शॉट लगावण्याचा प्रयत्न होता. स्ट्रेच केलं होतं स्वतःला, चेंडूच्या पिचिंग पर्यंत पोहोचण्याचा प्रयत्न होता. परंतु एकंदर आज संपूर्ण दिवसभरामध्ये जो खेळ दाखवला तो कमालीचा राहिला. याही वेळेला पॅड लाईन वरती चेंडू केला. थोडासा फुलर लेंथचा चेंडू होता. एलिव्हेशन मात्र नाहीये. संध्याकाळच्या सत्रामध्ये हे चित्र आपण साधारणतः पाहतो की जिथे वाऱ्याच्या साथ मिळत नाही आणि त्याचा फायदा मात्र गोलंदाजांना मिळतो. हा चेंडू दुपारच्या सत्रामध्ये सीमारेषेच्या पलीकडे असता, परंतु मात्र अंतर कापू शकला नाही. केवळ उंची गाठली आहे. आणखीन एक झेल कंप्लीट केला आहे आणि अजून एक विकेट इथे मात्र गमावली जाते. यावेळेस समोरच्या दिशेने चेंडू खेळला जातोय. कोणत्याही प्रकारची धाव न घेण्याचा निर्णय इथे मात्र फलंदाजाने घेतलाय. थोडासा असे मजाक देखील मैदानाच्या आतमध्ये ऋतांशू नॉन स्ट्रायकिंग एंडला आहेत. थोडासा अग्रेसिव्ह खेळ त्यांचा आपण नेहमीच पाहतो, परंतु इथे पहिल्या सत्रामध्ये भूषणच्या बॅटमधून आलेली आक्रमक खेळी, त्यानंतर मुजाम्मिलनं केलेला दर्जेदार खेळ आणि या दोनही खेळाडूंच्या दमदार खेळीच्या बळावरती मात्र एक आव्हानात्मक धावसंख्या जरूर या ठिकाणी उभारली गेली. एकूणच 3 षटकांचा वाजवी खेळ संपलाय. उमेश सर आमच्यापर्यंत माहिती पोहोचवत आहेत. धावा धाव फलकावरती आहेत फक्त आणि फक्त 12 धावा. बारा 46चं समीकरण होतं. या षटकामध्ये फक्त 1 धाव आली आहे आणि इक्वेशन आता शेवटच्या षटकामध्ये उरत आहे. ते येणारे 6 चेंडू आणि 45 धावांची गरज. गोलंदाज बस 6 चेंडू आणि 45 धावा. प्रभाकरच्या हातामध्ये इथे मात्र चेंडू सोपवला गेलाय. आपली बेंच स्ट्रेंथ तपासण्याचा प्रयत्न होतोय, कारण या स्पर्धेमध्ये पहिल्यांदा प्रभाकर गोलंदाजी आपल्याला करताना पाहायला मिळतात. आणि होतं हे व्यावसायिक दर्जाचं क्रिकेट आहे. याच्यामध्ये प्रत्येक खेळाडूला त्याच्या गुणवत्तेच्या आधारावरती संघामध्ये स्थान दिलं जातं. प्रत्येक खेळाडूची निवड ही त्याच्या गुणवत्तेच्या आधारावरती केली जाते. 6:45चं इक्वेशन होतं. पहिले दोनही चेंडू या ठिकाणी निर्धाव आले, त्यामुळे सामन्यामध्ये आता मात्र केवळ औपचारिकता आपल्याला पाहायला मिळते. शेवटचे 4 चेंडू आणि 45 धावांची गरज. एकतर्फा सामना केलाय. पहिल्या सत्रामध्ये आक्रमक खेळीच्या बळावरती भूषण पाटील आणि मुजाम्मिलच्या बॅटमधून आलेल्या आक्रमक खेळीच्या बळावरती आणि त्यानंतर मात्र गोलंदाज धीरजनं ज्या प्रकारची सुरुवात आपल्या संघाला मिळवून दिली, अवघ्या 3 धावांचं षटक त्यानं हाताळलं. त्याला सुरेख साथ मिळाली ती दुसऱ्या षटकामध्ये वसीम या गोलंदाजाकडून. त्यानंतर मात्र आपण पाहिलं की गंगाधरची गोलंदाजी धारदार राहिली. अवघ्या 1 धाव त्यानं आपल्या षटकामध्ये खर्च केला आणि त्यानंतर मात्र शेवटचं षटक हातात असताना प्रभाकर देखील कमालीची गोलंदाजी मैदानावरती करत असताना यावेळेला समोरच्या दिशेने चेंडू उडवलाय. नो मॅन्स लँड मध्ये चेंडू लँड होईल. क्षेत्ररक्षक जरूर तैनात आहे, परंतु धाव घेण्याचा कोणत्याही प्रकारचा मानस इथे फलंदाजांचा पाहायला मिळत नाहीये. आता केवळ आणि केवळ या सामन्यामध्ये औपचारिकता बाकी. जवळपास या स्पर्धेच्या मेगा फायनलचे दरवाजे खुले झालेत. ते चॅम्प्स 11 पनवेल संघासाठी हेलिकॉप्टर जरूर उडवलाय. षटकार आलाय, परंतु या षटकारानं पराभव टाळता येणार नाहीये. जरूर पराभवाचं अंतर कमी केलं जाईल, परंतु पराभव मात्र टाळता येणार नाही. आणि दिमागदार पद्धतीनं या स्पर्धेच्या मेगा फायनल मध्ये दाखल झालाय तो चॅम्प्स 11 पनवेल. हा संघ आपल्या नावारूपाला साजेसा खेळ करत असताना लुक्स लाईक अ चॅम्पियन आणि या स्पर्धेच्या मेगा फायनल मध्ये मात्र हा संघ दाखल झालाय. तर विजेत्या संघाचं हार्दिक 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 अभिनंदन. आणि जाऊयात या सामन्यातील प्लेयर ऑफ द मॅच. तर या सामन्यामध्ये